शिव ज्योति अलौकिक निराकार है। सबका मालिक एक, फिर क्यों बटा हुआ संसार है। सबका मालिक एक, फिर क्यों बटा हुआ संसार है। सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है। सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है। सबका मालिक एक, फिर क्यों बटा हुआ संसार है। सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है। सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है। एक दूसरे से नफरत सारे झगड़ों का मूल है। सारे झगड़ों का मूल है। ये मेरा है वो तेरा है, यही सोचना भूल है। यही सोचना भूल है। ओम शांति वो मंत्र है जो जीवन को सफल बनाए। ओम शांति वो मंत्र है जो जीवन को सफल बनाए। ऊंच नीच का भेद मिटाए, प्रेम का पाठ पढ़ाए। ऊंच नीच का भेद मिटाए, प्रेम का पाठ पढ़ाए। इस धरती पर सबको सुख से जीने का अधिकार है। सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है। जाति धर्म और रंग भेद ये सब हमने ही बनाया। ये सब हमने ही बनाया। आत्मा का स्वधर्म भूले, अपना लगे पराया। अपना लगे पराया। अलग अलग है रंग फूल के, माटी सबकी एक है। अलग अलग है रंग फूल के, माटी सबकी एक है। माला कोई बनाए लेकिन माली सबका एक है। माला कोई बनाए लेकिन माली सबका एक है। जीवन नैया पार उतारे, शिव ही वो पतवार है। सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है। सबका मालिक एक, फिर क्यों बटा हुआ संसार है। सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है। सच पूछो तो सारी दुनिया अपना
ईश्वर अपने साथ है, डरने की क्या बात है। ईश्वर अपने साथ है, डरने की क्या बात है। सदा सफलता साथ हमारे, सदा सफलता साथ हमारे, हाथ में उसके हाथ है। ईश्वर अपने साथ है, डरने की क्या बात है। सदा सफलता साथ हमारे, सदा सफलता साथ हमारे, हाथ में उसके हाथ है। ईश्वर अपने साथ है, डरने की क्या बात है। समय से पहले भाग्य से ज्यादा बोलो किसने पाया है। तेरा था जो तुझे मिला है, कोई तो छीन न पाया है। समय से पहले भाग्य से ज्यादा बोलो किसने पाया है। तेरा था जो तुझे मिला है, कोई तो छीन न पाया है। जीवन प्रभु सौगात है, फिर काहे फिक्रात है। सदा सफलता साथ हमारे, सदा सफलता साथ हमारे, हाथ में उसके हाथ है। ईश्वर अपने साथ है, डरने की क्या बात है। जिसके नाम से कितनों के ही बिगड़े काम तो बन जाते, जिसकी याद से जन्म जन्म के कष्ट सभी मिट जाते। जिसके नाम से कितनों के ही बिगड़े काम तो बन जाते, जिसकी याद से जन्म जन्म के कष्ट सभी मिट जाते। सामने वो दिन रात है, प्यार की बरसात है। सदा सफलता साथ हमारे, सदा सफलता साथ हमारे, हाथ में उसके हाथ है। ईश्वर अपने साथ है, डरने की क्या बात
है, करने की क्या बात है। सदा सफलता साथ हमारे, सदा सफलता साथ हमारे, हाथ में उसके हाथ है, ईश्वर अपने साथ है, करने की क्या बात है, ईश्वर ओम शांती. आपण काल स्वतःची ओळख जी आहे ती करून घेतली. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की या विश्वामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण स्वतः कोण आहोत. आणि ही गोष्ट आपल्या लक्षात आल्यानंतर आता आपल्याला हेही पाहायचंय की ही जी आत्मरूपी सिम कार्ड आपण सगळ्यांनी ऍक्टिव्हेट केलेला आहे, या आत्मरूपी सिम कार्डला ऍक्टिव्हेट केल्यानंतर आता त्याला जर रिचार्ज किंवा त्याला पुन्हा शक्तिशाली बनवायचं असेल तर आपल्याही पेक्षा अधिक शक्तिशाली जो आपल्या सर्वांना सर्व शक्तींची प्राप्ती करून देणारा आहे असा जो परमपिता परमात्मा आहे त्यांच्याशी आपलं कनेक्शन जोडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर पहा, हा आजचा सेशन सुरू करण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या जवळ जर एक डायरी असेल किंवा एखादा कागद असेल तर त्या कागदावरती सगळ्यात मधोमध आपण स्वतः एक स्टिक मॅन म्हणजे एक छोटासा जसं म्हणता येईल की बिंदू जो आहे तो स्वतःचा आपण स्वतःसाठी काढायचा आहे. आणि हा बिंदू काढल्यानंतर म्हणजे समजा की एक कागद आहे, हा या कागदाच्या अगदी मध्यभागी मी स्वतः आहे. समजा हा एक स्टिक मॅन मी स्वतः दिसतोय, सगळ्यांना दिसतोय, हे मी स्वतः आहे. मग आता माझ्या आजूबाजूला कोण कोण आहे, ज्या सगळ्यांकडून मला खूप काही शक्तींची प्राप्ती होतीये किंवा काही गोष्टी मला मिळत आहेत, त्या सगळ्यांच्या नावाचे बिंदू आपण सगळ्यांनी द्यायचे. मग तुमच्या अगदी जवळ कोण आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक बिंदू द्या. तुमच्या त्याच्यानंतर अधिक लांब त्याच्यानंतर कोण आहे, असं पूर्ण पेज भरून आपल्या आजूबाजूला सगळेजण कोण कोण आहेत त्यांच्या नावाचे एक एक बिंदू आपण सगळ्यांनी द्यायचे. ज्यांच्याकडे कागद पेन नसेल त्यांनी इमॅजिन करा की माझ्या समोर हा कागद आहे आणि त्यावर मी हे प्रत्येकाच्या नावाचे बिंदू जे आहेत ते मी देत आहे. 1 मिनिट वेळ घ्या. कागदाच्या अगदी मध्यभागी मी स्वतः आहे आणि मी केंद्रबिंदू असताना माझ्या आजूबाजूला माझ्या आसपास कोण कोण आहे त्यांच्या सगळ्यांच्या नावाचे एक एक बिंदू आपण सगळ्यांनी द्यायचे. बिंदु मतलब यही ना, बोल रहे हैं बीच में बिंदु को देखो. बिंदु मन तुम्हारी ये बुद्धि नहीं, आत्मा को बिंदु बोल रहे हैं. होपफुली सगळ्यांचा स्वतःच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीचा किंवा प्रत्येक
स्थानाचा असा तुम्ही सगळ्यांनी बिंदू दिलेला असेल. मला सर्व पार्टिसिपंट म्हणजे ह्या सर्व बंधू भगिनींना विचारायचं की आपण ज्यांच्या ज्यांच्या नावाचं की ज्या ईश्वराच्या नावाचा बिंदू दिलाय, प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जे जे काही तुम्ही प्रत्येकाच्या नावाने जे डॉट डॉट दिले आहेत त्यामध्ये आपल्यापैकी परमात्म्याच्या परमात्म्याच्या जवळ आहे किंवा तो मला मदत करतो किंवा माझ्या खूप आसपास आहे असं आपण कुणी दिलंय का? आपल्या आत्म्याला शक्तिशाली बनवणारा कोण आहे? परमपिता परमात्मा आहे. मग जो आपल्या सर्वांना एवढं शक्तिशाली बनवतो, त्या सर्व शक्तींच्या प्राप्तीचा अनुभव जो करवतो, त्याच्या नावाचा एक बिंदू आपण आपल्या डायरीमध्ये ज्यांनी दिला असेल ते तर खूपच छान, पण जर नसेल दिला तर आपण आजपासून तो बिंदू जो आहे तो आपल्या या पेज मध्ये ऍड करायला पाहिजे. पहा, प्रॅक्टिकली जर बघितलं तर नक्की परमात्मा किंवा ईश्वर हे आपण कोणाला म्हणतो? ज्याची जशी धारणा आहे तो तशा पद्धतीने त्याला ओळखतो. मग काही जण जे आहे ते असा विचार करतात की परमात्मा म्हणजे काय? तर परमात्मा म्हणजे खऱ्या अर्थाने प्रकृती. मग परमपिता परमात्मा जो आहे प्रकृती म्हणजेच परमात्मा आहे का? तर नाही. मग कशा रीतीने आपण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत आणि त्याची ओळख जी आहे ते आपल्याला सगळ्यांना कशा रीतीने करायची आहे, तर आपण ह्या आजच्या लेसन मध्ये स्वतःची ओळख जी आहे सगळेजण आपण करून घेणार आहोत की परमपिता परमात्मा जे आहेत ते आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांना कशा ओळख जी आहे करून असा सर्वत्र व्यापलेले आहे. जिथे पाहू तिथे ईश्वर असते. काही जण म्हणतात, काही जणांची मान्यता अशी आहे की परमात्मा म्हणजे सर्व देवी देवता जे आहेत ते 33 कोटी देवी देवता म्हणजेच परमात्मा आहे. काहींचं असं म्हणणं आहे की आत्मा सो परमात्मा. काही जण असं समजतात की ही प्रकृती म्हणजेच परमात्मा आहे. किंवा काही जणांचं तर असं म्हणणं आहे की ईश्वर नावाची कोणतीही सत्ता या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये. आता पहा, परमात्मा एकच आहे, पण तो एक असताना त्याच्याबद्दल मतमतांतर मात्र अनेक अनेक आहेत. मग अशी जी मतमतांतर अनेक अनेक आहेत, मग कसं ओळखूया की तो परमपिता परमात्मा कोण आहे, कसा आहे, त्याची ओळख जी आहे ती आपण सगळ्यांनी कशी करून घ्यायची आहे? तर आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया की तोच जो आपण सर्वजण भारताच्या राष्ट्रगीतामध्ये म्हणतो, जनमन गण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. म्हणजेच जो भारताचं भाग्य बनवणारा, भाग्य घडवणारा असा जो भाग्य विधाता परमपिता परमात्मा आहे, तोच आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचा पिता आहे. मग तो आत्म्याचा पिता परमपिता परमात्मा कसा आहे, त्याची ओळख मी कशी करून घेऊ? तर पहा की आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलो, म्हणजे आजचा वर्तमान समयाला कुठल्याही डॉक्टरांकडनं कुठल्या गोष्टीचा गुण आला तर आपण सगळेजण एकमेकांना सांगतो की या या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे जाऊन हा अनुभव जो आहे तो करून घ्या. मग आता हा डॉक्टर खूप चांगला आहे ही गोष्ट आपण काहीतरी क्रायटेरिया ठरवून लक्षात घेतो. म्हणजे आता तुम्ही जर एखाद्या नवीन ठिकाणी गेला असाल आणि तुम्हाला जर एखाद्या त्रासावरती उपचार हवा असेल तर तो उपचार करण्याकरता आपण काय करतो? विचारतो, आजूबाजूला चौकशी करतो की तुम्ही सांगा आम्हाला या आजारावरती किंवा या त्रासावरती योग्य असा डॉक्टर कोण आहे. तर तुम्ही ती योग्यता कशी ठरवता?
जसं म्हणतात की डॉक्टरच्या एका स्माईलनी आपला सगळा आजार जो आहे तो खऱ्या अर्थाने बरा होऊन जातो. मग आता पहा की जर त्यांची ती स्माईल किंवा त्याचं ते रिलॅक्सेशन जे आहे ते आपल्याला रिलॅक्स करत नसेल, तर तुम्ही तो आजार जो आहे तो त्याच्यावरती वर्णन कराल, सगळ्या गोष्टी सांगाल, पण खऱ्या अर्थाने आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून कशा घेणार? मग आपण त्या ठिकाणी त्या डॉक्टरांचा आपल्या बरोबर कन्सल्टेशन कसं झालं, त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या किती होती, त्यातून बरे होणारे पेशंट किती आहेत, किती लवकर मला त्यातून आराम मिळाला, या सगळ्या क्रायटेरियाला लक्षात घेता घेता मग आपण म्हणतो की हे डॉक्टर जे आहेत ते खूप चांगले आहेत, त्यांच्या हाताला खूप चांगला गुण आहे. मग आता आपल्या सर्वांना या मानसिक त्रासातून किंवा ही जी आपली आत्मा आज शक्तिशाली निर्बल किंवा शक्तिहीन झालेली आहे, त्याला जर शक्तिशाली बनवायचं असेल तर मग परमपिता परमात्म्याशी कनेक्शन जोडणं आवश्यक आहे. मग त्याकरता ह्या 5 गोष्टी ज्या आहेत त्या आपण सगळेजणी लक्षात ठेवूया. त्या आधारावरती, त्या निकषावरती आपण ईश्वराला आठवण करूया. मग पहिली गोष्ट जी आहे की परमात्मा कोणाला म्हणायचं, तर तो सर्वोच्च आहे. आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांमध्ये आपण सगळेजण या शरीराचा आधार घेऊन आपल्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये येतो. मग जन्म मरणाच्या चक्रामध्ये जो येत नाही तोच सर्वोच्च. मग निराकार परमपिता परमात्मा त्याला म्हणायचं जो अजन्मा, अकर्ता आणि अकाय आहे, जो उंच ते उंच आहे, सर्वोच्च अशा ठिकाणी आहे, असा जो सर्वोच्च परमपिता परमात्मा आहे त्यालाच आपण सर्वजण परमात्मा या उपाधीने संबोधूया. मग आता तुम्ही सर्व मनुष्य आत्मे, देव आत्मे, सर्व जे काही भूतलावरती असलेले प्रत्येक व्यक्ती जो आहे तो या शरीर रूपी ड्रेसचा आधार घेतच आपला पार्ट बजावतो. मग निराकार परमात्मा जे आहे ते आपल्या सर्व मनुष्यात्म्यांपासून निराळे आहेत म्हणून त्यांना सर्वोच्च ही उपाधी दिलेली आहे. दुसरी गोष्ट की ते सर्व प्रभावांपासून भिन्न आहेत. आपण सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा सर्व ठिकाणी जर बघितलं तर मनुष्य आत्मे जे आहेत ना ते पटकन कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रभावामध्ये येतात. प्रभावामध्ये येतात म्हणजे कोणी सुखी असेल तर आपणही सुखाचा अनुभव करतो. कोणी दुःखी असेल किंवा एखादा तुम्ही सीन बघितलात किंवा नाटक बघत असाल, फिल्म बघत असाल, तर ते ऍक्टर्स ज्या पद्धतीने कार्य करत जातात त्यानुसार आपण सगळेजण काय करतो, आपल्या मनाची ही स्थिती त्या पद्धतीने बनवत जातो. आता पहा की त्या ऍक्टरच्या डोळ्यात जर पाणी आलं तर त्याला बघून आपल्या सर्व माता भगिनी, कधी कधी भाई सुद्धा काय करतात, डोळ्यांमधून ते अश्रू जे आहेत ते वाहायला लागतात. म्हणजे आपण त्या प्रभावामध्ये येतो. पण निराकार परमपिता परमात्मा जे आहेत त्या कोणत्याही प्रभावाच्या पलीकडे आहेत आणि ते डिटॅच ऑब्झर्वर आहेत. आपल्या सर्व विश्व नाटकामध्ये तो एकच असा ऍक्टर आहे जो या कोणत्याही प्रभावामध्ये येत नाही. त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ ऍक्टर आहे. त्याबरोबर पहा की तिसरी गोष्ट जी आहे की परमपिता परमात्मा जो आहे तो सर्व शक्तिमान आहे, पण तो सर्व व्यापी मात्र नाही. सर्व शक्तिमान आहे, सगळीकडे त्यांच्या सर्व शक्ती ज्या आहेत त्या कार्यरत आहेत, पण ते मात्र सर्वव्यापी नाहीत. त्याबरोबरच या सर्व गोष्टींची, सर्व जे आपले परमात्म्यामध्ये असलेल्या सर्व शक्ती आहेत, गुण आहेत, या सगळ्यांचा तो सागर आहे. त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अनलिमिटेड आहेत, म्हणूनच त्यांना सागराची उपाधी दिली गेलेली आहे. कारण त्या ह्या शक्तींच्या आणि यामध्ये ते कोणतीही लिमिटेशन जे आहे त्यांच्याकडे नाही. ते दाता, वरदाता आणि भाग्य विधाता आहेत. त्याबरोबर 5वी कंडिशन सांगितली जाते आणि अगदी महत्वपूर्ण गोष्ट जी आहे की सर्व धर्मांच्या द्वारे ते स्वीकार केले गेलेले आहेत. म्हणजे या 5 कंडिशन जर आपण बघितल्या, पहिली गोष्ट आहे तो सर्वोच्च आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे तो सर्वज्ञ आहे, तो तिसरी गोष्ट आहे की तो सर्व शक्तिमान आहे, तो सदा भाग्य विधाता, दाता, वरदाता आहे
आणि पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट ती म्हणजे सर्व धर्म मान्य आहे. मग आता या पाचही कंडिशन्सचा जर विचार केला तर त्या पाचही कंडिशन्स मध्ये जो सॅटिस्फाईड करेल त्यालाच आपण परमपिता परमात्मा ही उपाधी देणार आहोत. आपण पाहूया या पाचही कंडिशन्स आपल्याला कशा समजून घ्यायच्या आहेत. तर पहा की सर्वोच्च ही गोष्ट तर आपण सगळ्यांनी समजून घेतली. मग आता अनेक धर्म फॉलो करणारे जे आपले सर्व बंधू भगिनी आहेत ते सर्वजण इशारा कुठे करतात? एक वरती जो निराकार परमपिता परमात्मा आहे त्याच्याकडेच. मग तो हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, सीख, ईसाई, कोणत्याही पंथाचा व्यक्ती असू दे, ते सर्वजण इशारा कुठे करतात? तो एक वरती बसलेला आहे तोच आपल्या सर्वांना पाहणारा आहे. मग आता हा जो ईश्वर आहे तो सर्व धर्म मान्य कसा आहे? प्रत्येकाचा इशारा त्या वरच्या परमपिता परमात्म्याकडेच कसा राहिलेला आहे? पहा आपण सर्व हिंदू धर्म फॉलो करणारे जे सर्व जण आहोत ते सगळेजण मूर्ती पूजा किंवा ईश्वराची आराधना या गोष्टींवरती विश्वास किंवा निश्चय ठेवणारे आहोत. आपण सगळ्या देवी देवतांची पूजा जी आहे अर्चना करत आलो. पण पहा की आपल्या भारताच्या उत्तर, दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम कुठल्याही कोण्यामध्ये गेलात तर प्रत्येक ठिकाणी आपण शिवाची पूजा किंवा आराधना जी आहे ती करत आलेलो आहोत. मग पहा ते रामेश्वरम असू दे किंवा अमरनाथ असू दे अथवा सोमनाथ असो किंवा पशुपतीनाथ असो, प्रत्येक ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी मूर्ती पूजा जी आहे ती कोणती आहे? शिवाची पिंड जी आहे त्या शिवाच्या पिंडीची आपण सर्वांनी पूजा केलेली आहे. मग आता पहा ही शिवाची पिंड जी आहे ती कुठल्याही मनुष्य शरीराच्या आकाराची नाही. ही शिवाची पिंड जी आहे ती निराकार शिव परमपिता परमात्मा याचं प्रतीक म्हणून आपण सगळेजण या शिवाच्या पिंडीची आराधना करतो. बाकी सर्व मंदिरांमध्ये आपण सगळेजण मंदिराला प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण घालतो पहा. पण शिवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण अर्धी प्रदक्षिणा घालतो आणि तिथूनच परत रिटर्न येतो. त्या मंदिरात मात्र आपण कधीही पूर्ण प्रदक्षिणा करत नाही. कारण निराकार परमपिता परमात्मा जे आहेत ते आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचे पिता आहेत. ते जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत नाहीत आणि म्हणूनच त्या मंदिराला आपण सर्वजण अर्धचंद्राकार अशी प्रदक्षिणा जी आहे ती करतो आणि मग आपली ही आराधना जी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होत जाते. मग आता ही झाली हिंदू धर्माची मान्यता की हिंदू धर्मामध्ये सर्व आत्म्यांचा पिता परमात्मा हा निराकार स्वयंभू शिवाच्या रूपाने आपण सगळेजण या पिंडीची आराधना जी आहे ती करत आलो. मग आता आपले मुस्लिम बंधू जे आहेत जे ईश्वराची आठवण करतात, आता सध्याला सगळ्यांचे खूप पवित्र असा महिना जो आहे तो चालू आहे ज्याला रमजान असं म्हटलं जातं आणि सगळेजण रोजा करत आहेत. मग अल्लाहची आठवण करतात ते त्यांनी मूर्ती पूजा किंवा ज्या विधी आहेत त्या सर्व करण्यापेक्षा निराकार परमात्म्याला अल्लाहला आठवण करण्यासाठी ते ती प्रार्थना करतात ज्याला आपण नमाज असं म्हणतो. मग आता पहा त्यांच्यामध्ये त्यांची मान्यता काय आहे की अल्लाह एक नूर के समान है. नूर म्हणजे ज्योती, पवित्र अशी ज्योती आहे आणि ती ज्योती ज्या वेळेला या भूतलावरती येते त्यावेळेलाच आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांच्या पाप कर्मांचा पुण्य कर्मांचा जो हिशोब आहे तो होणार आहे. मग आता पहा की त्यांचं सर्वात पवित्र स्थान मक्का आणि मदिना, त्या ठिकाणी सगळेजण ती हजची यात्रा करण्यासाठी जातात आणि त्या यात्रेमध्ये सगळेजण अल्लाहला आठवण करतात. त्यांची अशी मान्यता आहे की त्या पवित्र ठिकाणी एक पत्थर आहे ज्याला संगए अस्वद असं म्हटलं गेलेलं आहे. मग आता हा जो संगए अस्वद पत्थर आहे त्यांची अशी मान्यता की जेव्हा निराकार परमात्मा म्हणजे अल्लाह या भूतलावर आला तर तो अल्लाह जो आहे तो कसा होता, तर तो एका ज्योतीप्रमाणे होता. त्या पवित्र पत्थराला स्पर्श केल्याबरोबर माझी हज जी आहे ती कबूल होईल. म्हणजेच आता पहा की तुम्ही अख्खं आयुष्य काय कर्म केली, कशा पद्धतीने त्यांना आठवण केली किंवा नाही केली,
पण ज्यावेळेला तुम्ही हजच्या यात्रेला जाल आणि त्या पवित्र पत्थराला किंवा त्या पवित्र स्थानाला तुम्ही स्पर्श कराल, त्यावेळेला तुम्ही पाक म्हणजे शुद्ध पवित्र बनत जाल. मग आता हे असं झालं की आपण यात्रेला जायचं, गंगेमध्ये डुबकी लावून यायचं, म्हणजे आपलं पाप जे आहे ते नष्ट होईल. असं प्रॅक्टिकली होईल का? पहा, ही एक भावना आहे की ईश्वराच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना ती शुद्धता, ती पवित्रता, ती आस्था जी आहे ती आपल्याला अनुभवायला येते. मग आता हे मुस्लिम बंधू जे आहेत तेही काय म्हणतात की अल्लाह एक नूर के समान आहे, म्हणजेच अल्लाह एका ज्योतीप्रमाणे आहे. मग असा जो ज्योती स्वरूप परमात्मा आहे त्याला सगळ्यांनी आपण आठवण करायची आहे. मग आता पुढे आपले सर्व बंधू भगिनी जे आहेत, तर पहा ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितलं, तर जीसस क्राइस्ट जे आहेत त्यांनीही सांगितलं की तो जो ईश्वर आहे, तो जो परमात्मा आहे, तो कसा आहे, तर गॉड इज लाईट, गॉड इज ट्रूथ, गॉड इज लव्ह. परमात्मा जो आहे त्याचा मी पाठवलेला एक मेसेंजर आहे आणि तो मेसेज देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. पण आता आपल्या सर्वांची बुद्धी कशी होती, ह्या सर्व गोष्टी समजून घेण्या इतकी ताकद आपल्यामध्ये नव्हती. आपल्याला काय सहज शक्य आहे, जीसस क्राइस्ट डोळ्यांना दिसतायत, तर आपण त्या निराकार परमात्म्याला आठवण करण्यापेक्षा जीसस क्राइस्टला आठवण करत गेलो. मग आता चर्चमध्ये आपण सगळेजण गेलो तर त्या ठिकाणी काय करतात, एक मोठीशी कॅन्डल जी आहे ती लाईट केलेली असते. त्या ठिकाणी जाऊन आपण आपली कॅन्डल घेऊन जातो आणि ती कॅन्डल लाईट करून त्या ठिकाणी आपण आपली आराधना किंवा प्रार्थनेच्या रूपाने त्या ठिकाणी कॅन्डल लाईट करतो. आपण सगळे मंदिरामध्ये गेल्यानंतरही आपली ज्योत जी आहे ती आपण प्रतिकात्मक रूपाने तिथे प्रज्वलित करतो. आता पहा, ही नुमाशामची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे. आपण सगळेजण आपापल्या घरी देवघरामध्ये काय करतो, ज्योती प्रज्वलित करतो. मग आज ती ज्योत प्रज्वलित करत असताना हा अनुभव करायचा आहे की जशी मी आत्मा बिंदू स्वरूप आहे, ज्योती स्वरूप आहे, तसाच माझा पिता परमात्मा देखील ज्योती स्वरूप आहे. मग आता हे ईश्वराचं स्वरूप जे आहे ते कसं आहे, निराकार बिंदू स्वरूप, ज्योती स्वरूप आहे. त्याबरोबर पहा की आपले जे सिख पंथीय भाई बहिणी आहेत त्यांची ही मान्यता आहे की परमात्मा कसा आहे, एको ओंकार सतनाम. त्यांची जी प्रार्थना आहे त्यामध्ये परमात्म्याची ओळख जी आहे त्यांनी अगदी स्पष्ट रूपामध्ये सांगितलेली आहे की परमात्मा कसा आहे, तर तो अजन्मा, अकर्ता, अकाल मूर्त, अकाय असा आहे. मग अशा ज्या ईश्वराची आठवण करायची आहे, तो कसा आहे, तर तो वर राहणारा आहे, ज्योती स्वरूप आहे. तुम्ही जर गुरुद्वारामध्ये गेला असाल तर त्या गुरुद्वारामध्ये कुठेही मूर्ती पूजा किंवा कुठेही कोणाचंही चित्र नसतं. त्या ध्यान मंदिरामध्ये फक्त ओम असं लिहिलेलं असतं. मग आता हा ओंकार स्वरूप असा जो परमपिता परमात्मा आहे त्याची खरी ओळख जी तो ज्योती स्वरूप आहे. मग अशा ज्योती स्वरूप परमात्म्याला जर मला आठवण करायची असेल तर त्याचं हे स्वरूप माझ्या बुद्धीच्या नेत्रांनी समजून घेणं अति आवश्यक आहे. मग आता पहा की यानंतर आपण सर्वजण साईबाबांचीही खूप काही जण आठवण करतात आणि त्यांनीही काय सांगितलं, सबका मालिक एक है, म्हणजे सर्व मनुष्यात्म्यांचा पिता तो मालिक तो एकच आहे. मग अशा ज्या एकच असलेल्या पित्याला मला स्मृतीमध्ये ठेवायचं आहे किंवा मला त्याची आराधना करायची, त्याची आठवण करायची आहे. ती आठवण करत असताना मला हेही लक्षात ठेवायचंय की मी जी पूजा करणार आहे ते पूजेसाठी वाहिलेलं फूल जे आहे ते तिथपर्यंत पोहोचत नाही, पण खऱ्या अर्थाने मी जी ती पूजा किंवा ती प्रार्थना, ती फळं फुल जे पण काही पत्र पुष्प अर्पण करीन ते पत्र पुष्प अर्पण करतानाची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचते. कारण ईश्वरासाठी म्हटलं जातं देव भावाचा भुकेला. मी जी भावना किंवा मी जी माझ्या मनामध्ये असलेली श्रद्धा त्यांच्या पुढे अर्पण करतेय ती श्रद्धाच त्यांच्यापर्यंत मला घेऊन जाते. मग पहा की आपले बौद्ध धर्मीय भाई बहिणी असतील किंवा जैन पंथीय व्यक्ती असतील ते सगळेजण सुद्धा त्या निराकार परमात्म्यालाच आठवण
करत राहतात आणि त्याच्यासाठी ते ध्यान करण्यासाठी आपल्या समोर एक गोलाकार असा पत्थर जो आहे तो ठेवतात आणि त्याच्याच प्रतिकात्मक किंवा त्याचीच आठवण जी आहे ते सगळेजण करत राहतात. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पंथाच्या किंवा वेगवेगळ्या भाषीय व्यक्तींच्या श्रद्धा ज्या आहेत त्या पाहिल्या आणि त्या सगळ्यांमध्ये एकच निकष जो आहे तो लक्षात आला, तो म्हणजे निराकार परमात्मा कसा आहे, तर परमात्मा ज्योती स्वरूप निराकार बिंदू स्वरूप असा परमपिता परमात्मा आहे. म्हणजे एकाच या ज्योती स्वरूपाला सर्व धर्मांच्या द्वारे स्वीकार केलं गेलेलं आहे आणि सर्व धर्मांच्या द्वारे स्वीकार केलेली सत्ता जी सर्वोच्च सत्ता आहे तीच सर्वोच्च सत्ता म्हणजे परमपिता परमात्मा शिव असे आहे. मग आता हे जे निराकार बिंदू स्वरूप शिव आहे, ज्याला वेगवेगळ्या धर्मांच्या द्वारे वेगवेगळं नाव किंवा वेगवेगळ्या स्वरूपाद्वारे आठवण केलं गेलं, पण तो कसा आहे, तो ज्योती स्वरूप असा माझा पिता आहे. मग आता हा ज्योती स्वरूप जो माझा पिता आहे, तो जसं म्हणतात की ज्याचं जसं शरीर असेल तशानुसारच त्या व्यक्तीला त्याचा पिता जो आहे तो प्राप्त होतो. मग आता पहा की वाघाच्या पिल्लांना त्याचा पिता जो आहे तो स्वतःच्या स्वरूपासारखा दिसेल. बदकाची पिल्ल जी आहे त्याच्या पित्याला त्याच नुसार आठवण करत जाते. मनुष्य शरीरामध्ये असलेल्या ह्या छोट्या मुलांना त्याच्या पित्याची स्वरूप जे आहे, शरीराचं स्वरूप जे आहे ते तसंच जाणवेल. मग मी आत्मा जर बिंदू स्वरूप आहे तर माझा पिता सुद्धा निराकार बिंदू स्वरूपच असला पाहिजे. आणि तो कसा आहे तर तो हा ज्योती स्वरूप बिंदू स्वरूप असा माझा निराकार परमपिता परमात्मा शिव आहे. आता पहा की त्यांचं नाव हे परमपिता शिव परमात्मा असं आहे. आता तुम्ही म्हणाल की आपल्या पित्याचं नाव जे आहे ते शिव पिता आहे. मग आता शिव शब्दाचा अर्थ काय आहे? शिव शब्दाचा अर्थ होतो कल्याणकारी. आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचं कल्याण करण्यासाठीच तो आलेला आहे. असा जो निराकार परमात्मा आहे त्यालाच आपण शिव परमात्मा असं म्हणू. आणि मग हा कल्याणकारी पिता आहे. शिव शब्दाचा अर्थ होतो दुसरा. शिव म्हणजे शांती, शिव म्हणजे बिंदू स्वरूप किंवा शिव म्हणजे ज्योती किंवा शिव म्हणजे शून्य. आता पहा आपल्या ह्या तीनही अर्थांनी जर बघितलं तर शिव परमात्मा कसा आहे, बिंदू स्वरूप आहे. परमात्मा कसा आहे, शांतीचा सागर आहे. परमात्मा जो आहे तो विश्वाचं कल्याण करण्यासाठी आलेला आहे. मग असा जो निराकार परमपिता परमात्मा आहे जो पूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी आलेला आहे, मग तो सर्व मनुष्यात्म्यांचं कल्याण करतो का? तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक घटनेला काही ना काहीतरी अर्थ आहे. त्याच्या पाठीमाग परमात्म्याची काही ना काहीतरी रचना आहे. आपल्या सर्वांना मी एक घटना या ठिकाणी सांगू इच्छिते. आपण कदाचित ऐकलीही असेल, मला माहित नाही की किती जणांनी ऐकली असेल किंवा नसेल. कदाचित आपल्याला व्हॉट्सअपवर फेसबुकवरती बऱ्याच गोष्टी येतातही, सगळ्या आपण वाचतो असं नाही. एका व्यक्तीने सांगितलं की त्याची खूप महत्वाची मीटिंग त्या दिवशी होती. त्या मीटिंगसाठी तो खूप डेस्परेटली खूप तयारी करत होता आणि त्यांनी घरातल्या प्रत्येक जणाला सांगितलं होतं की उद्या सकाळी मला खूप लवकर तयार होऊन जायचंय. सगळी तयारी त्यांनी करून ठेवली होती की सकाळी उठलं की रेडी पोझिशन मध्ये आपल्याला या मीटिंगला जायचंय. आता ज्या वेळेला तो सकाळी अलार्म लावून झोपला, आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे की कधी कधी शरीर खूप थकतं आणि अलार्म वाजतो पण आपण नकळत तो अलार्म बंद करतो. आज त्या व्यक्तीच्या बाबतीतही तसंच झालं की त्याला अलार्म ऐकायला आला पण त्यांनी तो बंद केला आणि घरातले सगळेच जण झोपले. आता त्याला उठायला झाला उशीर झाल्याबरोबर तो खूप प्रयत्न करत होता की फास्ट मला तयार व्हायचंय. घरात बायकोला सांगितलं की मला 1 कप चहा करून दे, पण चहा काही करायला दूध शिल्लक नव्हतं, दूध आणायलाही ती गेली नाही. आता करायचं काय? मग तो बिना चहा पिताच खूप चिडचिड करत घरातनं बाहेर निघाला. गाडी सुरू करायला लागला. त्याची 2 व्हीलर जी आहे ती तो चालू करत होता, पण कधी कधी पहा की गाडीचं इंजिन थंड पडतं
तर ती गाडी काही सुरू होईना. गाडी सुरू होता होता अजून उशीर झाला आणि तो खूपच उशिरा त्याच्या ऑफिसकडे निघाला. जेव्हा ऑफिसकडे त्या रस्त्याने जात होता, जात असताना त्यांनी बघितलं की रस्त्यात खूप मोठा भयानक ऍक्सिडेंट झालेला होता आणि या ऍक्सिडेंट मध्ये बरंच ट्रॅफिक जे आहे ते त्या ठिकाणी जाम होतं. त्याच्यातून अजून वैतागून तो ऑफिसमध्ये पोहोचला. आता ऑफिसमध्ये जेव्हा पोहोचला, त्या ठिकाणी पोहोचल्याबरोबर जे काही मीटिंग होती ते सगळं झालं. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, चहा पिलेला नाहीये, त्याला खूप भूक लागलेली होती. त्यांनी दुपारी सगळं काम संपल्यानंतर कॅन्टीन मध्ये गेला, कारण डबा घेऊन जायलाही वेळ नव्हता. तो कॅन्टीन मध्ये गेल्यानंतर त्याचे जे काही फेवरेट सँडविच असतील त्याची त्यांनी ऑर्डर दिली. ते सँडविच ऑर्डर दिल्यानंतर आज असं झालं की तो बनवणारा, जो सँडविच बनवणारा व्यक्ती होता तोही त्या ठिकाणी अवेलेबल नव्हता. त्यामुळे त्याला सँडविचही खूप उशिरा मिळाली. त्यामुळे त्याची अजून चिडचिड होत होती. आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल पहा, की जर भूक लागली आणि आपल्याला समोर जेवण नाही मिळालं तर आपली अशी मनस्थिती जी आहे ती कुठेतरी बिघडायला लागते. कसं कसं करत त्याचा जो आजचा दिवस होता ना, तो खूप परेशान गेलेला होता. आणि मग संध्याकाळी तो परत घरी येणार होता. संध्याकाळी जेव्हा घरी परतायची वेळ आली त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आज आपण घरातनं निघताना बायकोवरती खूप चिडचिड केली आहे. तर चला तिला फोन करून सॉरी म्हणूया आणि आता घरी जाऊन आरामात जेवण वगैरे करून रेस्ट करू. यासाठी तो फोन हातामध्ये घेणार तर त्याचा फोनही डेड झाला, म्हणजे फोनची बॅटरी संपली आणि आता घरी फोनही करू शकत नाही, म्हणजे कळवूही शकत नाही की मी ठीक आहे, सगळं माझं ठीक झालं, आता मी घरी परत येतोय, काहीच कळवता नाही आलं. गाडी चालवत तो पुन्हा घरी परत आला. परत आल्यावर विचार केला, आज मी खूप दमलोय, आज मला खूप परेशानी झालीये, तर मग मी आता काय करतो, त्याच्याकडे एक फूट मसाज, म्हणजे त्या ठिकाणी बसून पाय जर ठेवले तर आपोआप ते अशा फूट मसाजर मध्ये तो घरी परतल्यावर विचार करतो की आता मी अर्धा तास फूट मसाजर मध्ये पाय ठेवून रिलॅक्स होतो. आता तो रिलॅक्स होणार म्हणजे तो ते मशीन चालू करणार, तेवढ्यात पूर्ण घरामध्ये जे आहे त्या मशीन मध्ये काहीतरी बिघाड झाला, शॉर्ट सर्किट झाल्यासारखं झालं आणि घरातली पूर्ण लाईट जी आहे ती गेली. आता मात्र या व्यक्तीचा पेशन्स संपला आणि तो खूप चिडून किंवा आरडाओरडा करत ईश्वराला खूप भल्या बुऱ्या गोष्टी ज्या आहेत तो बोलायला लागला. आज असं झालं की सकाळपासून देव जो आहे ना तो त्याला पाहत होता, त्याच्या प्रत्येक कर्माला पाहत होता आणि जो परेशान होत होता त्यावेळेला त्या ईश्वराने त्या व्यक्तीला सांगितलं की अरे तू खूप वैतागलायस, माहित आहे मला की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुला असहनीय झाल्यात, पण तू थोडासा विचार कर की तुझ्या समोर ह्या गोष्टी आल्या त्याच्या पाठीमागे कारण काय असेल. तर देव त्याला त्याचं प्लॅनिंग सांगतो की पहा, तू सकाळी लवकर उठला असतात वेळेवर तर तू लवकर तयार होऊन तुझी गाडी घेऊन त्याच रस्त्याने गेला असतास ज्या रस्त्याने ऍक्सिडेंट झालेला होता. देवाची किंवा परमात्म्याची अशी इच्छा होती की तू थोडा वेळ थांबावं, म्हणून माझ्या एंजल्सनी तुला झोपवलं होतं आणि मग तू सकाळी जो आहे तो उशिरा उठला. उशिरा उठल्यानंतर तुला अजून थोडासा उशीर व्हायला पाहिजे होता, कारण भरधाव वेगाने येणारा खूप मोठा ट्रक जो आहे तो त्या रस्त्याने येत होता आणि त्या ठिकाणी तुला वाचवण्याकरता तुझी गाडी सुरू झाली नाही. आपण काय करतो, थोडीशी परेशानी आली की आपल्याला असं वाटतं की माझ्याच समोर खूप मोठे प्रॉब्लेम्स आले, पण कदाचित ते प्रॉब्लेम्स जे आले ते मोठ्या प्रॉब्लेम्स पासून सोडवण्यासाठी परमात्म्याने केलेली एक सुविधा असेल. मग आता या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात यायला लागल्या की देवानी माझे प्राण वाचवण्यासाठी माझ्यासमोर या सर्व डिफिकल्टीज ज्या आहेत त्या आणल्या. मग तो म्हणाला की आता मला तर भूक लागली होती, मी ऑफिस मध्ये गेलो, त्या ठिकाणी मी कॅन्टीन मध्ये ज्यावेळेला ऑर्डर केली मला ते सँडविचेस का उशिरा मिळाले. देवानी तेही सांगितलं की तो सँडविच बनवणारा जो आहे तो जो खूप स्वच्छतेने आणि सर्व हायजीनचा किंवा सर्व गोष्टींची पालना करून जो करतो तो व्यक्ती जो आहे तो बिझी होता.
आणि मला असं वाटत होतं की तुझं स्वास्थ्य चांगलं राहावं याच्यासाठी तुला स्वच्छतेने बनवलेलेच ते सँडविच मिळावेत, त्याकरता ते सँडविच बनवण्यासाठी उशीर झाला. पण मला असं वाटत होतं की तू अनहायजेनिक जेवण जे आहे ते नाही खावं आणि तुझं स्वास्थ्य जे आहे ते चांगलं राहावं याकरता तुला सँडविच मिळण्यासाठी उशीर झाला. मग तो म्हणतो की देवा, मग तू माझा मोबाईल का बंद केला? अरे, काही लोकांचा असा प्लॅन होता की तू आज दिवसभर खूप वैतागलेला होतास आणि अचानक जर कुणी तुला कॉल केला असता तर तू त्या चिडचिड्या स्वभावामध्ये काहीतरी वेगळं बोलून गेला असता आणि ते तुझ्या जीवनासाठी नुकसानकारक झालं असतं, म्हणून तुझा फोन जो आहे तो बंद करण्यात आला. तो म्हणतो मग मी घरी आल्यानंतर फूट मसाजर मध्ये रिलॅक्स होण्यासाठी पाय ठेवत होतो ना, मग ते मशीन का बंद पडलं? देवानी सांगितलं की खूप मोठं शॉर्ट सर्किट होऊन पूर्ण घराला आग लागली असती, पण ती घराला आग लागण्यापेक्षा त्या फूट मसाजरला बंद पाडलं, म्हणजे तिथल्या तिथंच ते आहे थोड्या गोष्टींमध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या सामावल्या गेल्या. आपल्या समोर येणाऱ्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला कधी कधी आपण असं समजतो की माझ्याच समोर या गोष्टी येत आहेत, पण आपण जर वेगळ्या विचारांनी बघितलं तर कदाचित हा देवाचा आपल्याला वाचवण्यासाठी असलेला छोटासा प्लॅन असू शकतो. म्हणजेच परमात्मा परम रक्षक आहे आणि असा जो परम रक्षक परमात्मा पिता आहे तो आपल्या सगळ्यांची रक्षा करण्यासाठीच आलेला आहे. मग असा जो शिव परमात्मा आहे, जो संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी आलेला आहे, असा जो परम रक्षक पिता आहे, त्याच्या बरोबर माझ्या मन आणि बुद्धीचं कनेक्शन जोडणं हे माझ्या हातामध्ये आहे. मग आता तो कसा दिसतो? तो या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, तो आपल्या बुद्धीच्या नेत्रांनीच आपण त्याला समजून घेऊ शकतो. पहा, आज आपल्या आजूबाजूला असलेलं जे वातावरण आहे त्यामधला ऑक्सिजन आपल्याला दिसतो का? नाही, पण तो श्वासागणिक आपल्या आतमध्ये जातो आणि गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना तो प्राणवायू जीवन देणारा आहे. मग असा जो प्राणवायू जो दिसत नाही पण आपल्याला श्वासागणिक नवीन जीवन देणारा आहे, त्याला जसं आपण स्वीकार करतो तशाच पद्धतीने निराकार परमपिता परमात्मा जो बिंदू स्वरूप आहे तो माझा पिता आहे, त्याच्याशीही आपण आपल्या मन आणि बुद्धीचं कनेक्शन जे आहे ते जोडूया आणि जेणेकरून जी आत्म्याची सिम कार्ड आपण काल ऍक्टिव्हेट केली आहे, काल ज्या पद्धतीने आपण स्वतःमध्ये असलेल्या ह्या बिंदू स्वरूप शक्तीला जागृत केलंय, त्या आत्म्याच्या बिंदू स्वरूप शक्तीला शक्तिशाली बनवण्याकरता आपल्याला त्या निराकार पित्याची आठवण करणं आवश्यक आहे. मग आता पहा की तुम्ही म्हणाल की त्यांना आम्ही कसं ओळखू किंवा कशा पद्धतीने समजून घेऊ. जे आपण 5 कंडिशन्स बघितल्या की परमात्मा कसा आहे, तर तो परमात्मा बिंदू स्वरूप आहे, सर्वोच्च सत्ता आहे, तो सर्व धर्म मान्य आहे, तो सर्व श्रेष्ठ आहे. असा जो माझा पिता आहे त्या पित्याला मला स्मृतीमध्ये ठेवायचंय आणि त्याच नुसार माझं जीवन जे आहे ते घडवत जायचं. मग आता पहा की असा जो माझा पिता आहे, जो निराकार शिव पिता आहे. आता तुम्ही तुमच्या बाबांना किंवा तुमच्या वडिलांना तुम्ही नावाने हाक मारता का? आजकालची मुलं मारतात. त्यांचं नाव दीपक असेल तर दीपकच्याच नावाने त्याला बोलवतात, बाबा किंवा तात्या किंवा अण्णा असं म्हणत नाही. पण जनरली एक रिस्पेक्ट, एक आदर म्हणून त्यांना आपण त्यांच्या नावापेक्षाही बाबा म्हटलं तर खरोखर ती आपुलकी किंवा ते डिस्टन्स जे आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये होईल. मग आता पहा की आतापर्यंत आपण असं समजालो की परमात्मा म्हणजे खूप उंच असा शक्तिशाली पिता आहे आणि मी कुठे आहे, तर मी एकदम खाली, एकदम बिंदू स्वरूपामध्ये किंवा माझं अस्तित्व काही नाही. मग आता परमात्मा या शब्दामध्ये डिस्टन्स जो आहे तो खूप मोठा होतो. पण जर आपण त्यांना शिव बाबा असं म्हटलं तर बाबा शब्द म्हटला की ते डिस्टन्स जे आहे ते कमी होत जाईल आणि आपलं त्यांच्या बरोबर असलेलं क्लोज कनेक्शन जे आहे ते खूप जवळचं असं नातं जे आहे ते तयार होईल. मग आता असा जो माझा निराकार परमात्मा आहे, जो दिव्य दृष्टी
विधाता आहे, जो आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांना एक नवीन दृष्टी, एक नवीन जागृती देणारा आहे. मग मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आवडेल की तो निराकार शिवबाबा आपल्या सगळ्यांना कशी दिव्य दृष्टी देतो. मला एका एका माताचा अनुभव सांगायला आवडेल या ठिकाणी. कारण आम्ही मला वाटतं 94-95 मध्ये ज्या वेळेला आपल्या पुण्याच्या सेंटर मध्ये आलो, त्यावेळेला एक माताजी जे आहेत त्यांना त्रिनेत्री माता असं म्हटलं जायचं. त्यांचं नाव त्रिनेत्री, असं सगळेजण त्रिनेत्री माता म्हणायचे. मला थोडंसं आश्चर्य वाटायचं की हे नाव असं कसं आहे त्रिनेत्री माता. एक दिवशी त्या त्यांचा अनुभव सांगत होत्या. त्या राहिल्या होत्या कसबा पेठमध्ये. जर तुम्हाला पुण्याची काही माहिती असेल तर पुण्या स्टेशनच्या जवळ ज्या पेठा आहेत त्यामध्ये अगदी जवळची पेठ जी आहे ती सोमवार पेठ आणि कसबा पेठ त्याच्या जवळ जवळच आहे. चालत जर गेलो आपण तर एक अर्धा तासाचा कालावधी जो आहे तो लागतो. ती माता रोज सकाळी प्रवचन ऐकण्यासाठी आपल्या सेंटरला यायची. सेंटरला आल्यानंतर त्या माता मुरली वगैरे क्लास झाला की त्यानंतर त्या घरी जायच्या. एके दिवशी त्या अनुभव सांगत होत्या, अशाच उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी क्लासमधून ज्या वेळेला घरी गेले, खूप घाम झाला होता, दमले होते, तर मी जाऊन थंडगार माठातलं पाणी प्यावं म्हणून माठाजवळ गेले. तर पहा, तत्पूर्वी त्या पाण्याजवळ गेल्या तर त्या त्यांचा अनुभव हे सांगतात की त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही घटना अशा होत्या की काही कारणांनी त्यांच्या पतीनी शरीर सोडलं. पतीनी शरीर सोडलं म्हणून त्या मातेच्या डोळ्यातलं पाणी कंटिन्यू चालूच राहायचं. ती सारखी रडत राहायची. आता कसं कसं करत तिने स्वतःला सांभाळलं आणि मग मुलाकडे बघून आपलं जीवन जे आहे ते पुढे यापन करायला लागली. असं असताना काही कारणांनी तिच्या मुलांनीही शरीर सोडलं आणि मुलगाही गेला, पतीही गेला. अति दुःखाने खूप 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 रडल्याने त्या मातेची दृष्टी म्हणजे डोळ्यांमधून इतकं पाणी वाहून गेलं की तिला दिसणं कमी झालं. कमी झालं म्हणजे आता पूर्ण ब्लाइंडनेस म्हणजे पूर्ण अंधत्व जे आहे त्या माताला आलं आणि म्हणून तिला या डोळ्यांनी काहीही दिसत नव्हतं. आता पहा, जो व्यक्ती लहानपणापासून या रंगबिरंगी दुनियेला पाहतोय आणि ते पाहत असताना अचानकच दृष्टी तुमची गेलीये तर खूप धडपडायला होतं. खूप आतमध्ये आपण चलबिचल अवस्थेमध्ये असतो. एके दिवशी तिला जसा आता तुम्ही कोर्स करता हा ऑनलाईन, तसाच कोर्स जो आहे ती एका मंदिरामध्ये ऐकत होती आणि तिला निराकार शिव बाबांचा परिचय जो आहे तो कळाला आणि तिच्या बुद्धीच्या नेत्रांनी निराकार शिवबाबांना ओळखलं. कारण डोळ्यांनी तर काहीच दिसत नाही, पण त्या ज्योतीला मात्र त्यांनी बुद्धीच्या नेत्रांनी पाहिलं. असाच क्लास मधून एकदा गेल्यानंतर ती जेव्हा माठातलं पाणी घ्यायला गेली तर शिवबाबा जे बिंदू स्वरूप बाबा आहेत ते त्या माठाच्या जवळ येऊन जोरात असे स्पार्कल करायला लागले. तिला कळेल की बाबा मला तर तहान लागली आणि तुम्ही मला पाणी का पिऊ देईनात. परत जाऊन बसली. कदाचित तिला वाटलं बाबा म्हणत असतील 5 मिनिट बस, 10 मिनिट बस आणि मग पाणी पी. थोड्या वेळाने पुन्हा गेली. पुन्हा माठाजवळ गेल्याबरोबर बाबा त्या ठिकाणी येऊन असे खूप ज्योती स्वरूपामध्ये चमकतायत. मग तिला वाटलं की आता थांबावंच आणि मग बाजूच्या छोट्या मुलाला आवाज दिला की बाळा जरा ये रे आणि मला एक ग्लास पाणी दे, मी खूप दमली आहे आता. तो मुलगा पाणी घ्यायला त्या माठाचं झाकण काढून तो पाणी घ्यायला गेला आणि त्यांनी बघितलं आणि तो जोरात ओरडून म्हणाला, आजी हे पाणी पिऊ नको. तर आजी, आता त्या मुलाला तर दिसत होतं पण या आजीला डोळ्यांनी काही दिसलं नाही, पण तिला वाचवलं कोणी तर निराकार शिवबाबांनी वाचवलं. आणि का? कारण त्या पाण्यामध्ये एक पाल पडलेली होती. कळत न कळत त्या मातांनी ते पाल पडलेलं पाणी प्यायली असती तर तिच्या शरीराला नुकसान झालं असतं, पण कुणीच रक्षा केली. डोळ्यांनी दिसत नाही अशा व्यक्तीला सुद्धा, जिचं नाव त्रिनेत्री आपल्या सर्व मनुष्य
परमरक्षक आपला पिता आपल्या सर्व मनुष्यात्म्यांची रक्षा करण्यासाठी आलेला आहे. मग आता असा जो पिता आहे त्याला आपण निरंतर स्मरणामध्ये किंवा निरंतर आठवणीमध्ये कसं ठेवूया? मग आता पहा की हा जो पिता आहे तो आपल्याला सगळ्यांना तो ज्योती स्वरूप जरी असला आणि त्याला आपण व्यक्त डोळ्यांनी पाहू शकत नसलो तरी सुद्धा तो आपल्या सगळ्यांना करण्यासाठी चाललेला आहे. फक्त मला त्याच्या शक्तीचा जो आहे त्यांच्या करणं आवश्यक आहे. मग आता असंच आपण सर्वजण जे आहोत राहतो ते साकार मनुष्य लोकांमध्ये म्हणजे या भूतलावर या पृथ्वी तलावर आपण सगळेजण राहतो. या पृथ्वी तलावर राहिल्यानंतर वरती जे जग आहे जे सूर्य चंद्र तारांगणाच्याही पलीकडचं 6वं ज्योतिर्मय तत्व आहे की ज्याला परमधाम ब्रह्मलोक शांतीधाम असं म्हटलं गेलेलं आहे. असं जे परमधाम आहे ज्या ठिकाणी शिवबाबा विराजमान आहे त्या ब्रह्मांडामध्ये राहणारे असे बिंदू स्वरूप बाबा आणि आपण सर्व मनुष्यात सुद्धा त्याच ठिकाणी वास करणारे आहोत. मग हे आपल्या बाबांचं घर आहे की ज्या ठिकाणी आत्मा आपल्या मूळ स्वरूपामध्ये राहणारी आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना त्या शांतीचा अनुभव त्या शक्तीचा अनुभव जो आहे तो वारंवार करण्यासाठी आत्मा जी आहे ती खूप उत्सुक असते. आपण सगळेजण आत्म शांत स्वरूपामध्येच विराजमान आहे किंवा आत्म्याचा स्वधर्म जो आहे तो शांती आहे. अशांत होणं किंवा भांडण करणं रागवणं हा आपला स्वभाव नाहीये. आपली ओरिजिनॅलिटी जी आहे ती शांत स्वरूप स्थितीमध्ये राहणारी आहे. कारण जे आपण पाणी आहे त्या पाण्याला जर उकळवलं तर 100 डिग्री सेल्सिअसला ते उकळायला लागतं. पण तेच उकळलेलं पाणी जर आपण असंच ठेवून दिलं तर थोड्या वेळाने ते पुन्हा आपल्या मूळ स्वभावाला मूळ शांत स्वरूपाला येऊन थांबतं. मग अशाच पाण्याप्रमाणे आत्म्याचा स्वधर्म जो आहे तोही काय शांत स्वरूपामध्ये आहे. कारण आपल्या आत्म्याचं घर परमधाम जे आहे ते परमधाम बिंदू स्वरूप आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आणि शिवबाबांचंही राहण्याचं ठिकाण जे आहे ते हे शांतीधाम आहे. आणि आपल्या सर्व मनुष्यात्म्यांचा स्वधर्म जो आहे तोही शांती आहे. म्हणून कुणीही भांडण जरी केलं चिडचिड जरी केली रागवलं जरी तरी थोडा वेळच रागवतो पुन्हा आपण त्याच शांत स्वरूप स्थितीमध्ये स्थित होणारे आहोत. आणि याच शांतीचा अनुभव जो आहे आपल्या सगळ्यांना निरंतर करत राहायचा आहे. आणि त्याच शांत स्वरूप स्थितीमध्ये स्थित होऊन आपल्याला आलेल्या प्रत्येक घडीला किंवा प्रत्येक गोष्टींना आपण निरंतर स्मृतीमध्ये ठेवायचंय. मग आता आपल्याला आपल्या बाबांची ओळख झाली. माझे बाबा शिवबाबा बिंदू स्वरूप आहेत. त्यांचं नाव कल्याणकारी शिवपिता आहे. माझे बाबा बिंदू स्वरूप आहेत शांतीचा सागर आहे. शांती सागर माझा पिता जो आहे तो राहतो कुठे तो ब्रह्मांड नायक म्हणजे जसं ब्रह्मांडाच्या ठिकाणी विराजमान असलेला असा जो माझा पिता आहे तो निराकार शिवबाबा आहे. मग अशा निराकार शिवबाबांना जर मला आठवण करायची असेल तर मीही कसं म्हणलं पाहिजे? या शरीराचं आवरण जे आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांना झाले ते आवरणही आपल्याला थोड्या वेळासाठी विस्मृत करावं लागेल आणि मग आपण त्यांची आठवण जी आहे ती करू शकतो. असे बिंदू स्वरूप शिवबाबा जे आहेत ज्यांची आज आपल्याला सगळ्यांना ओळख झाली की तेच आपल्या मनुष्य आत्म्यांची जीवनाची नैया जी आहे ती पार करणारे आहेत. आणि म्हणूनच त्यांना खऱ्या अर्थाने जर बघितलं तर शांतीचा सागर दिव्य गुणांचा सागर पवित्रतेचा सागर अशा वेगवेगळ्या गुणांनी त्यांची आपण आठवण जी आहे ती करू शकतो. असा गुणांचा भंडार किंवा सर्व शक्तींचा सागर असा सर्वशक्तिमान निराकार शिवबाबा माझा पिता आहे. मग अशा पित्याला आपण सगळ्यांनी आठवण करायला हवी का? मग असा जो माझा पिता आहे त्यांची आपण थोडा वेळ आठवण करूया. जो निराकार बिंदू स्वरूप शिवपिता आहे तो माझ्या मनुष्य आत्म्यांचा पिता आहे. मग अशा पित्याला आठवण करण्यासाठी काही क्षणांकरता मी तुम्हाला काही विचार सांगत जाईन.
त्या विचारांच्या आधारे आपण सगळेजण जे आहोत त्यांना आठवण करूया. थोड्या वेळाकरता तुमच्या हातामध्ये असलेल्या सर्व गोष्टी ज्या आहेत साईडला ठेवा. काही क्षण जे आहेत ते आपण आपल्या विचारांनी बाकी सर्व गोष्टींपासून परावृत्त करत फक्त सकारात्मक दिशेकडे चॅनलाइज करूया. मी गावाच्या बाहेर असलेल्या एका सुंदर पुरातन शिव मंदिराकडे जात आहे. हे शिव मंदिर नदी किनारी आहे. मी नदी किनारी पोहोचल्यावर सर्वप्रथम त्या नदीच्या पात्रामध्ये स्वतःचे हात पाय थंडगार पाण्याने स्वच्छ केले. त्या थंडगार पाण्याचा स्पर्श माझ्या शरीराला अनुभूत होतो. त्या नदीतून मी मंदिराच्या एक एक पायऱ्या चढत मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरामध्ये पोहोचल्याबरोबर एक सुंदर घंटा त्या ठिकाणी टांगलेली आहे. नकळत माझ्या हाताने मी ती घंटा वाजवली आणि मंदिराचं प्रांगण त्या घंटा नादाने गुंजून गेलेला आहे. मी तसंच पुढे गेले. त्या ठिकाणी नंदीगण आहे. त्याच्या शिंगांवरती स्वतःचा हात ठेवून त्यातून मी शिवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. मंदिराचा गाभारा अगदी शांत प्रसन्न. मंदिरामध्ये शिवाची पिंड आहे. पूर्ण आसमंत अगरबत्ती आणि धुपाच्या वासाने सुगंधित झालेला आहे. त्याच्या ठिकाणी एक समई तेवत आहे. त्या समईच्या दिव्य ज्योतींचा प्रकाश शिवाच्या पिंडीवर पडतो. पूर्ण वातावरण खूप प्रसन्न करणारे, अगदी मन शांत होत. माझं संपूर्ण लक्ष शिवाच्या पिंडीवर असलेल्या त्रिपुंडावर एकाग्र झाले. त्या त्रिपुंडामध्ये एक बिंदू स्वरूप प्रतीक आहे.
अचानक त्या बिंदू स्वरूपातून खूप शक्तिशाली किरण माझ्यापर्यंत येत आहे. ती शिवबाबांची किरण माझ्या आत्म्यामध्ये एकाग्र होत आहे. परमात्म्याच्या सर्व शक्तींचा माझ्यावर वर्षाव होतोय. ती शक्तींची किरण माझ्या चारही बाजूला एक शक्तिशाली कवच तयार करत आहे. जणू आज निराकार शिवबाबांनी मला हे दिव्य शक्तींचं कवच आशीर्वादाच्या रूपाने दिले. मी त्याच एकाग्र मनस्थितीत तिथे उभी आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी माझ्या हातात प्रसाद कधी ठेवला मला कळलंच नाही. तो प्रसाद स्वीकारत मनोमन बाबांचे धन्यवाद मानत मी पुन्हा मंदिराच्या प्रांगणामध्ये परत पायऱ्या उतरून खाली आली. आणि पुन्हा आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी पोहोचलो. पण माझ्या चारही बाजूला त्या शक्तींचं कवच मी अनुभव करते. त्यामध्ये मी सुरक्षित आहे, शांत आहे, रिलॅक्स आहे. ओम शांती शांती शांती. परमात्म्याच्या सुरक्षा कवचामध्ये सुरक्षित मी आहे. प्रत्येक कर्म करत असतानाही आपल्या चारही बाजूला या सुरक्षा कवचाचा अनुभव आपण सगळेजण करणार आहोत. आणि आज आपल्याला आत्म्याचे पिता शिवबाबा यांची ओळख झाली. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील किंवा काही गोष्टी क्लिअर झाल्या नसतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. जर मनामध्ये काही गोष्टी अजून क्लिअर करायची इच्छा असेल तर निश्चितपणे आपण आपले प्रश्न जे आहेत ते सांगू शकता. कोणाला काही विचारायचं? आपण आपला स्पीकर ऑन करून आणि व्हिडिओ ऑन करून विचारू शकता. आम्हाला कॉलेजमध्ये असताना एक सर शिकवायला होते. अॅनाटॉमी हा विषय जे आहेत ते शिकवायचे आणि ते शिकवल्यानंतर असाच पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. तो पिन ड्रॉप सायलेन्स झाल्यानंतर सर विचारायचे एनी क्वेरीज, अशीच शांतता असायची. त्यावेळेला ते म्हणायचे दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर सगळा विषय अगदी सहज समजलाय, नाही तर दुसरी शक्यता की सगळा विषय डोक्यावरून गेलाय. आपण बी पॉझिटिव्ह आहोत
तर मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या समजल्या, आत्मसात करतोय किंवा त्याचं चिंतन करतोय असा आपण विचार करूया. काही जणांना वाटत असेल की आम्ही कसा प्रश्न विचारायचा, तर तुम्ही काही मेसेजेस सुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या ऍक्च्युली ग्रुपमध्ये विचारायला काहीच हरकत नाही, पण जर तुम्हाला तरीही वाटत असेल की आम्हाला पर्सनल लेवलवरती काही गोष्टी ज्या आहेत त्या विचारायच्या आहेत, तर तुम्ही या नंबरवरती मेसेज करू शकता. मी नंबर तुम्हाला सगळ्यांना सांगते की नाही, जो नंबर आहे मोबाईल नंबर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 9762150780. पुन्हा नंबर रिपीट करते, 9762150780. या नंबरवरही तुम्ही तुमच्या शंका ज्या आहेत त्या पाठवू शकता किंवा विचारण्यासाठी सांगू शकता. आम्ही पुढच्या लेसनमध्ये तुमच्या त्या शंका ज्या आहेत त्या निरसन करू. आज आपला सेशन जो आहे की जो शिवबाबांच्या परिचयाचा सेशन आहे तो आपण या ठिकाणी वाइंड अप करतोय. आणि उद्याचा जो लेसन आहे, एक पहिला आपण की मी कोण आहे, माझी ओळख जशी झाली तशीच माझ्या पित्याचीही ओळख झाली. आता मला हा राजयोग मेडिटेशन म्हणजे नक्की काय आहे, माझ्या आत्म्याचं कनेक्शन परमपिता परमात्म्याबरोबर का जोडायचंय आणि ते जोडण्याने मला काय फायदा आहे का आपण सगळेजण अनुभवूया. आणि मग काय फायदा किंवा काय प्रयोजन आहे की का शिकायचंय मला, आता या मेडिटेशनची आवश्यकता काय आहे, या सर्व पॅन्डेमिक मध्ये जास्त शक्तिशाली किंवा सगळ्यात जास्त तो माझा पिता आहे. आणि त्यामुळे उद्याचा जो पाठ आहे तो आहे राजयोग मेडिटेशनचा, जो आपण उद्या पाहणार आहोत की राजयोग का करायचा, कसा करायचा, त्यातून आपल्याला काय काय फायदे होणार आहेत. कारण जोपर्यंत मानवी मनाला त्याचे फायदे कळत नाहीत